आज दिवसभरातल्या 3 महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत. त्याच्यातली पहिली बातमी ही मालेगाव मधली आहे. मालेगावमध्ये काही दिवसांपूर्वी एका 3 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आणि या विरोधातच मालेगावामध्ये मालेगाव बंदची हाक देण्यात आलेली होती आणि त्यानंतर आज एक मोठा मोर्चा जो आहे, एक जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला होता. या वेळेला आरोपीला जरी अटक झालेली असली किंवा जरी तो कस्टडीमध्ये असला तरी नागरिकांची ही मागणी होती की कोर्टाने त्याला फाशीची शिक्षा द्यावी, कारण जर ती नाही दिली तर ही अशा घटना पुन्हा पुन्हा होत राहणार. आज कोर्टाचं गेट तोडून कोर्टाच्या दारावरती चपला फेकून तिकडच्या नागरिकांनी या गोष्टीला विरोध केलेला होता. काही वेळानंतर पोलीस तिकडे आले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र काही वेळानंतर नागरिक ऐकतच नसल्यामुळे आणि त्या प्रचंड रोषात असल्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. मात्र या सगळ्या घटनेतनं आपल्याला हेच स्पष्ट होतं की कसं मालेगावामध्ये जी घटना झाली त्याच्यावरती जर ऍक्शन नाही झाली, जर आरोपीला फाशीची शिक्षा नाही झाली किंवा त्याला जर तितक्या जास्त वर्षांची शिक्षा नाही झाली तर कशा या घटना पुन्हा पुन्हा आपल्याला महाराष्ट्रात बघायला मिळतात. आजची दुसरी बातमी आहे कोकणातली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवरती आपल्याला माहिती आहे की नगर पंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुका होत आहेत. मात्र कोकणातलं असं एक गाव आहे ज्यांनी या निवडणुकीवरतीच एका प्रकारे बहिष्कार टाकलेला आहे. नेट द्या मत घ्या असं म्हणत त्यांनी अख्ख्या गावभर बॅनर लावलेले आहेत. तळवडे ही जी ग्रामपंचायत आहे तिथं हे बॅनर्स लागलेले आहेत आणि तिथल्या नागरिकांचं असं म्हणणं आहे की 5G नेटवर्क तर सोडा, पण आमच्याकडे साधं नॉर्मल इंटरनेट कनेक्शन सुद्धा येत नाही. त्याचबरोबर आम्हाला नॉर्मल नेटवर्कचा फोन करण्यासाठी सुद्धा प्रॉब्लेम्स होतात. त्यामुळे आम्ही आता या निवडणुकीवरतीच बहिष्कार टाकलेला आहे असं त्यांनी याच्यावरनं सांगितलेलं आहे. आणि याची तिसरी महत्त्वाची बातमी आहे लाडक्या बहिणींसंदर्भातली. 31 डिसेंबर पर्यंत ई-केवायसी करण्यासाठी मुदत जी आहे ती वाढवून दिलेली होती. मात्र हे ई-केवायसी करत असताना तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकावा लागतो, तुमच्या पतीचा किंवा तुमच्या वडिलांचा. मात्र अनेक महिलांचा असा प्रॉब्लेम आहे की त्यांचे पती आणि वडील एकतर हे दोघेही हयात नाहीयेत किंवा त्यांचा घटस्फोट झालेला आहे आणि वडील हयात नाहीयेत. तर अशा सिच्युएशन मध्ये अशा महिलांनी काय करायचं, त्यांचा हफ्ता कसा येणार असा प्रश्न उपस्थित झालेला होता. आणि याच्यावरती आता एक सोल्युशन आलेलं आहे की अशा महिलांनी ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याकडे जाऊन जी कागदपत्र आहेत ती सबमिट करायची आहेत. म्हणजे जर तुमचे वडील आणि पती हे हयात नसतील तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट तुम्हाला जाऊन तिथे द्यायचंय आणि तुमचा जर घटस्फोट झालेला असेल तर तुम्हाला तिथले कोर्टाचे जी कागदपत्र आहेत ते तुम्हाला द्यायचे आहेत आणि ते झाल्यानंतर तुमचा हा जो हफ्ता आहे तो तुम्हाला मिळू शकेल. अशी सोय या योजनेसाठी सध्या तरी करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे 31 डिसेंबर आधी मात्र तुम्हाला ही प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करावी लागणार आहे.